अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सध्या अधिक महिना सुरू आहे आणि अधिक महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती उद्या सुरू होणार आहे. अधिक महिन्यामध्ये प्रत्येक दिवस हा अत्यंत शुभ आहे. अधिक महिन्यामध्ये आपण भगवंत भक्ती जेवढी करू शकू, महाराजांची भक्ती आपण जेवढी करू शकू तेवढी आपण अधिक महिन्यामध्ये करायला हवी. कारण की अधिक महिन्याचं फळच असं आहे की इतर आपण कधीही जेव्हा भक्ती करतो, उपासना करतो, त्यापेक्षाही अधिक महिन्यामध्ये केली गेलेली उपासना, सेवा, भक्ती, पारायण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अत्याधिक फळ प्राप्त करतात किंवा अक्षय फळाची प्राप्ती करून देतात किंवा 1000 पटीने आपल्याला त्याचं पुण्यही मिळत असते. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त भक्ती सेवाही करायला हवी. उद्या आहे अधिक महिन्याची 30 तारीख आणि उद्या आहे पौर्णिमा. आता यामध्ये देखील संभ्रम आहे की पौर्णिमा ही 30 तारखेला आहे की 31 तारखेला आहे. तर पौर्णिमा ही उद्या 30 तारखेला सकाळी 11:37 सुरू होणार आहे आणि 31 तारखेला म्हणजे रविवारी दुपारी 2:14 पौर्णिमेची समाप्ती होणार आहे. पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. संपूर्ण अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास जो आहे तो भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे. त्यामुळे आपण माता लक्ष्मीची सेवा, भगवान श्री हरी विष्णू यांची सेवा आणि त्यासोबतच आपल्या गुरु गजाननांची सेवा आपण आवर्जून या महिन्यामध्ये किंवा ज्या अशा या तिथी येतात त्या तिथीला आपण आवर्जून करायला हवी. तर अगोदर मी तुम्हाला माता लक्ष्मीच्या काय काय सेवा करायच्या आहे पौर्णिमेच्या दिवशी त्या सांगते. तुम्ही कनकधारा स्तोत्राचं वाचन करू शकता. त्यासोबतच तुम्ही लक्ष्मी अष्टकाचं वाचन करू शकता. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण देखील केला जातो. तर तुम्हाला सत्यनारायण करायचं असेल तर तुम्ही उद्या संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करू शकता किंवा मग परवाच्या दिवशी दुपारी 2 वाजेच्या आतमध्ये तुम्ही सत्यनारायणचं वाचन हे करू शकता. गजानन महाराजांची सेवा, उपासना, पारायण करतो. त्यासोबतच आपण कुलदेवीची सेवा देखील करायला हवी. तुमची जी कुठली कुलदेवी असेल तर उद्या तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुलदेवीला कुंकुमार्चन देखील करू शकता. तर कुंकुमार्चन कसं करायचं आहे, कुलदेवीचा मूर्ती किंवा फोटो घ्यायचा आहे, त्यावरती मंत्र म्हणत आपल्याला देवीच्या पायापासून तर डोक्यापर्यंत कुंकुमार्चन हे करायचं असते. म्हणजे कुंकवाने अभिषेक करायचा असतो. सरळ आंघोळी घालायची असते. तुम्ही 108 वेळेस सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा तुम्ही जप करत, तुमची जर का कुलदेवी तुळजाभवानी असेल तर तुम्ही करू शकता किंवा तुमची जी कुठली कुलदेवी असेल मग त्या कुलदेवीचा मंत्र म्हणत तुम्ही 108 वेळेस करा, 51 वेळेस करा किंवा 11 वेळेस करा किंवा 21 वेळेस करा. या मंत्राचे जप करत करत तुम्ही कुलदेवीला कुंकुमार्चन करू शकता किंवा तुम्ही माता लक्ष्मीला देखील कुंकुमार्चन करू शकता. असंच कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकू घ्यायचं आहे आणि देवीच्या पायापासून तर डोक्यापर्यंत कुंकवाने अभिषेक करायचा आहे, म्हणजे अंघोळ घालायची आहे. माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोला जर का तुम्ही कुंकुमार्चन करत असाल तर मग ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचं तुम्ही 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस किंवा 108 वेळेस तुम्ही मंत्र म्हणत तुम्ही कुंकुमार्चनही करू शकता. पौर्णिमेला केलेलं किंवा कुठल्याही तिथीला केलेलं कुंकुमार्चन देवीला जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो, कुंकुमचा आपण अभिषेक करतो, कुंकवाचा अभिषेक करतो, त्यावेळी ते जे कुंकू आहे ते आपल्याला देवपूजेमध्ये वापरायचं नसते. म्हणजे आपण रोज देवांची पूजा करतो तेव्हा आपण देवांना कुंकू लावतो, त्यामध्ये ते कुंकुमार्चन वापरायचं नाही. ते कुंकुमार्चन तुम्ही एका डब्बीमध्ये, एका बॉक्समध्ये तुम्ही भरून ठेवा आणि रोज तुम्ही तुमच्या कपाळाला पूजा झाल्याच्या नंतर किंवा बाहेर जातावेळी किंवा कुठल्याही शुभ कार्याच्या वेळेस तुम्ही ते वापरू शकता. ह्या सगळ्या गोष्टी यासाठी करणं आवर्जून आहे की ज्या काही तिथी येतात त्या तिथीला त्या देवतांची पूजा ही आवर्जून करावी. आपण जरी श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा उपासना करत असलो तरीसुद्धा आपण ज्या तिथीला ज्या देवतेचं महत्त्व आहे त्या देवतांची पूजा अर्चना आपण करायला हवी. त्यानंतर आता श्री गजानन महाराजांची पूजा सेवा ज्यांनी आत्तापर्यंत केली नसेल किंवा अधिक मासामुळे म्हणा किंवा आता उन्हाळा आहे, मुलांना सुट्ट्या आहेत, झाल्या नसतील तर उद्यापासून तुम्ही तुमच्या श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायला सुरुवात करू शकता किंवा 52चं वाचन असेल, स्तोत्राचं वाचन असेल, अष्टकाचं वाचन असेल, या सगळ्या सेवा तुम्ही श्री गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करू शकता. अधिक मास संपायला अजून दिवस आहेत. 15 जूनला अधिक मासाची समाप्ती होणार आहे. तोपर्यंत तुमच्याकडून जेवढ्या शक्य होऊ शकतील सेवा तेवढ्या सेवा तुम्ही श्री गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करा. महाराजांना धोंडे करून अर्पण करा. मी पुण्याला गेले होते तेव्हा आम्ही आळंदीच्या श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो होतो. तिथे आम्ही धोंडे घेऊन गेलो होतो. महाराजांना ते धोंडे अर्पण केले आणि ज्या दिवशी अधिक मासाची सुरुवात झाली, पुरुषोत्तम मासाची सुरुवात झाली, त्या दिवशी देखील मी देवांना
गजानन महाराजांना धोंडे अर्पण केले होते अधिक मासाच्या सुरुवातीला. 33 धोंडे करायचे आहे. धोंडे कसे करायचे आहे की पुरण बनवायचं आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की धोंडे कसे करायचे आहेत, तरीसुद्धा एकदा सांगते की धोंडे परत कसे करायचे आहे. पुरण बनवायचं आहे आणि आपली जे कणिक असते त्यामध्ये गोल गोल गोळे करून, म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे, ते तळायचे आणि देवाला अर्पण करायचे. 33 प्रमाणामध्ये धोंडे अर्पण करायचे आहेत. म्हणजे कुणी कुणी बत्ताशे देखील अर्पण करतात, कुणी कुणी अनारसे देखील अर्पण करतात. आता प्रत्येकाची पद्धत जशी असेल तशी, परंतु आमच्याकडे पुरणाचे धोंडे अर्पण केले जातात. जावयाला मुलीला देखील तसेच धोंडे खायला दिले जातात. तर 33 प्रमाणामध्ये धोंडे श्री गजानन महाराजांना तुम्ही नक्की अर्पण करा. उद्या पौर्णिमा तिथी आहे, पौर्णिमा तिथीवरती देखील अर्पण करू शकता किंवा अधिक मासामध्ये कधीही तुम्ही श्री गजानन महाराजांना धोंड्याचा नैवेद्य दाखवू शकता, धोंडे अर्पण करू शकता. अधिक मास आहे, पुरुषोत्तम मास आहे, त्यामुळे ज्या ज्या शक्य होतील त्या सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा. श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायणाला सुरुवात केली नसेल तर तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करून द्या. किंवा अजून एक एकादशी येणार आहे, ही एकादशी देखील अधिक मासातली आहे. त्या दिवशी मी नक्की व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल त्या अगोदर, की तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण कशा प्रकारे करू शकता एकादशीच्या निमित्ताने, अधिक मासाच्या एकादशीच्या निमित्ताने. तोपर्यंत तुम्ही श्री गजानन महाराजांचं पारायण करा किंवा मग तुम्ही अष्टकाचं वाचन करा किंवा मग तुम्ही जे स्तोत्र आहे श्री गजानन महाराजांचं त्या स्तोत्राचं तुम्ही वाचन करा. परंतु अधिक मास आहे तर हा अधिक मास असा जाऊ देऊ नका. थोडा वेळ आहे, 15-16 दिवस आपल्या हातामध्ये आहे. या दिवसांमध्ये तरी श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा उपासना करण्याचा नक्की प्रयत्न करा. उद्या पौर्णिमा आहे, माता लक्ष्मीची सेवा करा, भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा करा, त्यासोबतच कुलदेवीची देखील सेवा करण्याचा प्रयत्न करा. कारण धारास्तोत्र असेल, महालक्ष्मी अष्टकम असेल, कुंकुम अर्चन असेल, या सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा. ह्या सेवा केल्यामुळे काय होतंय, म्हणजे आपल्याला काही लगेचच लक्ष्मीची खूप अशी प्राप्ती होईल किंवा खूप आपल्या जो पैसे येतील, करोडो रुपये येतील असं नाही, परंतु आपण जी काही भक्ती सेवा करतो त्यामुळे आपलं मन समाधानी राहते, मन आपलं स्थिर राहायला मदत होते, मन एकाग्र होते. जे काही आपल्या जीवनामध्ये जे काही भोग आहेत, जे प्रारब्धानुसार आपल्याला प्राप्त झालेले आहेत, ते भोगण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते. आणि लक्ष्मीचं जर म्हटलं तर लक्ष्मी ही फक्त काही पैशाच्या स्वरूपामध्ये नसते, लक्ष्मी ही अष्टलक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असते. म्हणजे आपल्या घरामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बॅलन्स जर का आपल्याला राहावं असं वाटत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करणे गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात अधिक मास आहे, त्यामुळे अधिक मासामध्ये ह्या सेवा आवर्जून कराव्या. आपण आता विचार करतो की वर्षभर काही ना काही चालूच असते, म्हणजे आता कुणाला वाटेल की वर्षभर काही ना काही चालू असते तर प्रत्येक वेळी आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या का? तर हो, नक्कीच आपण प्रत्येक तिथीला ज्या ज्या देवतांची भक्ती सेवा करणे गरजेचं आहे, त्या देवतांना जी तिथी समर्पित आहे त्या देवतांची भक्ती सेवा उपासना आवर्जून करावी. कारण की आपण मनुष्य जन्मामध्ये आहोत आणि मानवाला आपल्याला एक आधार हवा असतो, आपल्याला एक सपोर्ट हवा असतो. आणि आपण जर का भक्ती मार्गावरती आहोत, आपण आध्यात्मिक मार्गावरती आहोत, तर मग आपल्याला ह्या ज्या काही शक्ती आहे त्यांची आपल्याला सपोर्ट असणं आवश्यक आहे, आपल्याला त्यांचा आधार असणं आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण त्यांची भक्ती सेवा उपासना करू, आपण जेव्हा त्यांना आर्त हाक मारू, त्यावेळेसच ह्या गोष्टी होणं शक्य आहे. म्हणजे आपण श्री गजानन महाराजांची भक्ती करत आहोत, जेव्हा आपण महाराजांना अतिशय आर्त हाक मारतो, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे की त्या भक्तांना महाराजांनी त्यांची उपस्थितीची जाणीव करून दिली आहे, त्या भक्तांना महाराजांनी अनुभूती दिली आहे. आणि महाराज मुळात असे आहेत की भक्ताच्या प्रत्येक संकटामध्ये धावून जातात, भक्ताला आधार देतात, हात देतात. महाराज मुळातच भक्तवत्सल आहेत. त्यामुळे आपण कधी कोणची तिथी असो, तुम्हाला जर का समजा महाराजांच्याच प्रती जर का तुमची श्रद्धा असेल, महाराजांच्याच प्रती जर का तुमचा भाव असेल, तर त्या तिथीवरती महाराजांची भक्ती तुम्ही करा. म्हणजे तुम्हाला आता असं होते आता प्रत्येकाची श्रद्धा असते, भाव असतो की मी महाराजांना समर्पित आहे. आता प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार आपल्या इष्टला समर्पित असतात. मग त्यावेळी तुम्ही श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा उपासना करण्याचा प्रयत्न करा. आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये वाचलेलंच आहे की ज्या घरामध्ये श्री गजानन महाराजांचं श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण केलं जाते, ज्या घरामध्ये श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा केली जाते, त्या घरामध्ये लक्ष्मीची कमतरता राहत नाही किंवा त्या घरामध्ये सगळं काही सुख संपन्नता राहते. त्या घरामध्ये कधी कुठलेही गंडांतर येत नाही. त्या घरामध्ये महाराज त्या व्यक्तीला तर सांभाळतातच, परंतु त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी महाराज उचलतात. त्यामुळे तुम्ही जर का फक्त श्री गजानन महाराजांच्या चरणाशी समर्पित असाल, त्या शुभ तिथीवरती महाराजांची भक्ती सेवा उपासना करण्याचा नक्की प्रयत्न करा. मला असं म्हणायचं आहे की ह्या ज्या शुभ तिथी आहेत, ह्या शुभ तिथी ज्या देवतेला, ज्या भगवंताला समर्पित आहेत,
त्या भगवंताची आपण सेवा उपासना जरी करत असलो तरीसुद्धा आपण अगोदर महाराजांचं आव्हान करायला हवं. आपण आपल्या श्री गजानन महाराजांची पूजा करायला हवी, त्यांची उपासना करायला हवी आणि त्यानंतर आपण त्या देवतेचं आव्हान करू शकतो. म्हणजे मी देखील विष्णू सहस्त्रनाम घेते, रोज विष्णू सहस्त्रनाम आम्ही दोघंजण घेतो. मी त्या अगोदर श्री गजानन विजय ग्रंथातला रोज एक अध्याय माझा नियम आहे तो मी वाचते, त्यानंतर मी विष्णू सहस्त्रनाम वाचते, त्यानंतर मी भागवत वाचते. म्हणजे आपण कुठलीही भक्ती सेवा करत असू त्यामध्ये आपण आपले महाराजच बघायला हवे. म्हणजे मी तर असाच विचार करते की श्रीहरी हे माझे महाराजच आहेत, विठ्ठल हे माझे महाराजच आहेत. म्हणजे सगळ्यांमध्ये मी माझ्या महाराजांना शोधते आणि त्यानुसारच मी भक्ती सेवा करते. म्हणजे आपला समर्पित भाव असा हवा की आपण त्या त्या देवतांची जरी भक्ती करत असू तरीसुद्धा आपण त्यामध्ये आपल्या श्री गजानन महाराजांना बघून, त्यांना मानून, त्यांना समर्पित होऊनच आपण त्या देवतांची सेवा भक्तीही करायला हवी. आणि ह्या ज्या तिथी असतात या तिथींवरती आपण त्या त्या देवतांची पूजा जर केली नाही तर आपल्याला दोष लागतात. त्यामुळे आपण आवर्जून महाराजांच्या चरणी समर्पित करत आहोत असं समजून आपण त्या त्या देवतेची भक्ती महाराजांचं आव्हान करून नक्की करावं. तर हा अधिक मास आहे, अधिक मासातली पौर्णिमा आहे. म्हणजे मी इतक्या दिवसापासून व्हिडिओ बनवला नाही कारण की मी ॲक्च्युली गावाला गेले होते, मी इथे नव्हतेच. त्यामुळे थोडा व्हिडिओमध्ये थोडं हे झालं, डिस्कंटिन्युटी झाली. मुलांच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे गावाला गेले होते. तर थोडं म्हणजे आळंदीला देखील जाऊन आले, माऊलीचं दर्शन घेऊन आले, ज्ञानेश्वर माऊलीचं. त्यानंतर महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो, तिथे दर्शन घेतलं. म्हणजे जेव्हा जेव्हा मी पुण्याला जाते तेव्हा तेव्हा श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आळंदीच्या मंदिरामध्ये नक्कीच जात असते. तर थोडी डिस्कंटिन्युटी झाली, परंतु विचार केला की उद्या पौर्णिमा आहे तर तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ नक्की शेअर करायला हवा. त्यामुळे शेअर करत आहे. तर तुमच्याकडून ज्या ज्या सेवा होऊ शकते या अधिक मासामध्ये पौर्णिमेच्या दिवशी श्री गजानन महाराजांची, माता लक्ष्मीची, भगवान श्रीहरी विष्णूची, तर नक्कीच सेवा उपासना भक्ती करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.